आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या 1 महिन्यावर येऊन ठेपलाय आणि त्यासाठी देहू संस्थानच्या तयारीला वेग आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। यावर्षी देहू संस्थानकडून एक ऐतिहासिक निर्णय सुद्धा घेतला गेलाय। दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूरला जाण्यासाठी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यामधून विविध बैलजोड्यांना हा मान दिला जायचा, परंतु यावर्षीपासून देहू संस्थाननं बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे यावर्षीपासून बैलजोडीसाठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांची पालखी रथ ओढणार आहे। तुकोबा यांचा 340वा आषाढी पालखी सोहळा आहे। आपण दरवर्षी यासाठी बैलजोड्यांसाठी आपण अर्ज मागवत होतो, परंतु यंदाच्या वर्षी संत तुकाराम महाराज संस्थांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की ज्या काही बैलजोड्या असतील त्या संत तुकाराम महाराज संस्थांतर्फे स्वतः लावण्यात येतील। यासाठी आपण यंदा कुणाची अर्ज मागवणार नाही। संस्थांतर्फे ही बैलजोडी जेवढ्या बैलजोड्या लागत असतील, 1 म्हणा 2 म्हणा, या संस्थांतर्फे लावल्या जातील।